हे पायलीपाडा गाव आहे ट्रॉम्बेच्या बाजूचं. इथे 1534ला पोर्तुगीजांनी गुजरातच्या शाहकडून मुंबई आणि साष्टीचा ताबा घेतला. हे साष्टी बेटामध्ये येतं. साष्टी बेट म्हणजे 66 गावं होती त्याच्यामध्ये. त्याचे मानखुर्द, ट्रॉम्बे ते अगदी सायनपासून घेऊन इकडची गावं आणि त्याच्यानंतर पुढचं जे होतं ते हे इकडे माहीमपासून घेऊन इकडे पलीकडे ठाण्यापर्यंतचा तो एरिया होता. तर हा किल्ला जो त्यांनी बांधला, आता त्याच्यामध्ये हा BRCचा हाय सिक्युरिटी झोन आहे, आतमध्ये आपण जाऊ शकत नाही. इथे तो जो किल्ला बांधला ते किल्ल्याचे अवशेष तुम्हाला कदाचित दिसत असतील, पाठीमागे ते आहे. माझा मोबाईल इतका चांगला नाही आहे. तो किल्ला बांधला गेलेला 1560 ते 70च्या दरम्यान आणि त्या किल्ल्यावरती एक चर्च बांधलेलं गेलं. एक किल्ला त्या लोकांनी सुरक्षेच्या कारणास्तव बांधलेला, लक्ष ठेवण्यासाठी समुद्रावरती. आणि त्याच्यानंतर पायलीपाड्याचा चर्च आहे, इथे वरतीच एक चर्च बांधलेला 1620 आणि 1630. त्या दगडांवरती तिथे ते साल स्पष्टपणे कोरलेलं आहे. पण आपण इथे जास्त ते इथे व्हिडिओ शूटिंग पण करू शकत नाही, कोणीतरी ऑब्जेक्शन घेईल, सरकारी आहे, तिथे जाता येत नाही आहे. आणि हे जे साष्टीचं जे बेटचे आहे ते म्हणजे मुंबईची होती 7 बेटं होती, ती सायनपर्यंतची, सायन, माहीम, कुलाबा ती बेटं. आणि हे जे होतं हे साष्टीला लागून होतं, म्हणजे साष्टीचं बेट होतं. ट्रॉम्बे, मानखुर्द वगैरे त्याच्या अंतर्गत येत होतं. हा जो गेट पाहताय आपण आतमध्ये तो BRCच्या ह्याच्यामध्ये आहे, अंडर आहे. हा ट्रॉम्बेचा रस्ता आहे. तो आपण जो आधी पाहिला तो तुरुंबा किल्ला होता पायलीपाडे गावाच्या इथे. हा जो गेट आहे ना, याच्या आतमध्ये एक रेल्वे होती जी अंधेरीवरून ट्रॉम्बेपर्यंत यायची 1928 साली. हाच ट्रॅक होता, जो ट्रॅक उखडला गेला, ब्रिटिशांनी इकडून बंद केला. अवघी 8 वर्ष की 6 वर्ष काहीतरी ती रेल्वे चालली. 1934ला ती बंद झाली. कारण होतं सहार एअरपोर्ट, सांताक्रूज एअरपोर्ट बनवायचा होता, त्याच्यामधून ती लाईन जात होती, म्हणून तो ब्रिटिशांनी बंद केला. मुळात त्यांनी रेल्वे सुरू केलेली होती, त्याचं कारण होतं की त्यांना, आता मी पुढे जाऊन तुम्हाला ते चौके दाखवीन, हे जे मिठाचा व्यापार व्हायचा तो मीठ तिथे जावं आणि इथे ताडीची वगैरे भरपूर झाडं होती, माडाची झाडं होती, भात शेती होती, मिठागरं होती. आणि त्यामुळे तो जो भाग होता तिथून बाहेरचं जे माणसं आहेत ती तिथे यावी आणि ह्या भागाचा जास्त असा विकास व्हावा, म्हणून त्यासाठी त्या लोकांनी तो रेल्वे लाईन बनवलेला होता. सुट्टीच्या वेळी लोक इथे ताडी प्यायला यायची, असे उल्लेख आढळतात.